प्रोटेक्शन घ्यायची काही गरज नाही, जे होईल ते होईल. काकी तू माझं अजिबातच ऐकणार नाहीयेस का? हे बघ काकी, तू जर का असंच वागत राहिलीस ना तर मला नाईलाजाने हे सगळं प्रकरण राजच्या कानावर घालावं लागेल. नाही, मी आता एक काम करतो, मी आत्ताच्या आत्ता राजला फोन लावतो आणि हे सगळं काही त्याला सांगतो. नाही थांब आदित्य, असं काही करणार नाही असं तू. आत्ता सर्वात महत्वाचं काय आहे? आत्ता सर्वात महत्वाची आहे कावेरी. आणि राज वरतून काही दाखवत असताना तर एकदा का त्याला कळलं की माझ्या जीवाला धोका आहे, तो सगळं सोडून धावत तसाच येईल आणि ते मला नकोय. मला तो कावेरीला घेऊन परत यायला हवाय, कळतंय का तुला? तर वहिनी हे सगळं मान्य आहे, कावेरी परत येईल. मला नाही वाटत कावेरी आता परत येईल. म्हणजे बघा ना, इतकं सगळं झाल्यानंतर कुठली मानी मुलगी आपला स्वाभिमान गुंडाळून येईल सांगा बरं? अहो आई, येईल ती परत. राजवर्धन आणतील तिला. ही इच्छा तर माझी पण आहे ग. काय राज पडला आपला भडक डोक्याचा. तो तिला एक दोन वेळा समजावून सांगेल आणि कावेरीने नाही ऐकलं तर उगाच त्याचा पारा सटकायचा. त्यामुळे होत्याचं नव्हतं होऊन बसलं. असं काहीही होणार नाही. काही काय बोलताय तुम्ही सगळे? माझा राजवर विश्वास आहे. राज घेऊन येईल तिला. राज, राज आलास तू? राज, अरे हे काय? कावेरी कुठे? अरे वा, कावेरी पण आली आहे का? मग आता आलीच आहे तर औक्षण करून घेऊया घरच्या लक्ष्मीचं, हो ना? काय झालं राज, सांग ना, कुठे कावेरी? काकू नाही आल्या. नाही आल्या म्हणजे? म्हणजे आता तुझ्या सोबत इथे आली नाही का मुंबईतच आली नाही? हा म्हणजे ती मागावून येणार आहे का? राज काय झालंय? काय ठरलंय सांग ना मला नीट. कुठे कावेरी? आता सांगण्यासारखं काही नाहीये. जेव्हा असेल तेव्हा मी सांगेन. म्हणजे राज ऐक ना, राज. आई ते औक्षण आणू? अगं नाही सानिया,
राज म्हणाला ना जेव्हा सांगण्यासारखं असेल तेव्हा सांगेन. मग आता त्याने सांगितल्यानंतर आण तू औक्षणाचं ताट, नाही का? राज, बरं झालं तू आलास. मी आल्याने खुश होणाऱ्या या घरात तू एकटाच आहेस. बाकीच्यांना तर प्रयत्न करूनही चेहऱ्यावरचं दुःख लपवता येत नाही. ह्या माणसांना जर कळ की काकूंनी मला काय. राज, बघ, कावेरीने तुला काय सांगितलं हे मला नाही माहित, पण सध्या तरी कावेरीपेक्षा काकीला समजून सांगण्याची जास्त गरज आहे. तिला काय समजवायचं. राज, तू इथे नसताना खूप काही घडून गेलं. काय झालं आज? माहेरच्या चहामध्ये पुन्हा कोणीतरी फ्रॉड करण्याचा प्रयत्न केला असेल आणि ज्यांनी केला असेल दुसऱ्याच कोणावर तरी आळ ढकलून मोकळे झाले असतील, किंवा अरेच्चा ही तर आपलीच माणसं आहेत हे कळल्यावर कृपा दयाळू रत्नमाला मोहिते मॅडमने सगळ्यांना मोठ्या मनाने माफ केलं असेल. अजून काय घडणार? नाही राज, यावेळेस प्रकरण जरा वेगळं आहे. राज, सध्या काकीला पोलीस प्रोटेक्शनची गरज आहे, पण ती कोणाचंच ऐकत नाही. काय पोलीस प्रोटेक्शन? हो. म्हणजे काय झालंय? राज, तुला मी सांगितलं ना, तू इथे नसताना खूप गोष्टी घडून गेल्या. काकीला खंडणीसाठी फोन आला होता. पण काकीने खंडणी देण्यासाठी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि म्हणून काकीवर हल्ला झाला. राज, आणि एकदा नाही, दोनदा हल्ला झाला. काय इतकं सगळं घडून गेलं आणि मला साधं कळवावं सुद्धा वाटलं नाही तुम्हाला? मी काय बोलतो आदित्य? राज, हे बघ, जे घडलं ते घडलं, पण आता काकीला समजून सांगण्याची खूप जास्त गरज आहे. राज, तू प्लीज तिला समजावून सांग. ती कोणाचंच ऐकत नाही. मी बोलतो आयुष्य. राज, कुठे निघालायस तू आता? आई, एकच सांगतो, एकमेकांबद्दल कितीही राग असला तरी मनात एकमेकांबद्दल असलेलं प्रेम कधीही पुसता येत नाही. तुझं आणि माझं तेच. प्लीज ऐक. घे पोलीस प्रोटेक्शन. इथल्या काही माणसांना तू नको असलीस तरी मला तू आयुष्यभरासाठी हवी आहेस. प्लीज काळजी. आदित्य म्हणतोय तसं का?
घे पोलीस प्रोटेक्शन. हा वहिनी, राज बरोबर बोलतोय. हे बघा, आता तरी तुम्ही पोलीस प्रोटेक्शन घ्या. तुम्हाला कळकळीची विनंती करतोय. ऐका आमचं. हो वहिनी, राज बरोबर जाऊया आपण पोलीस स्टेशनला आणि सांगूया त्यांना की आम्हाला हवंय पोलीस प्रोटेक्शन. आई, तू जरा शांत बसतेस का प्लीज? काकी, तू ऐकलंस ना राज काय म्हणाला ते? आणि यावेळी फक्त ऐकू नकोस, मनावर घे. राज, अरे काय झालं आदित्य? असं कुठे निघून गेला? काकी, त्याने काहीच सांगितलं नाही मला. तर कुठे जाणार? गेला असेल ना पार्टीला. कदाचित कावेरीने दिलेला नकार अजून पचवता नसेल आला त्याला. नाही म्हणजे, पण काय एवढं सोनं लागलंय या कावेरीला, देवच जाणे. आई, वर राहिलं. मी आता काही बोलतच नाही ना, त्याच्यापेक्षा मी जेवणाची तयारी कर. तात्या, काय झालं? कुठे कावेरी? अहो सांगा ना काहीतरी. तात्या, काय झालं सांगा ना. अहो काय झालंय? तात्या बोला ना काहीतरी. काय झालंय? अगं, काहीच पत्ता लागला नाही कावेरीचा. सगळीकडे शोधलं मी तिला, पण कुठेच सापडली नाही. सुलभे, मला भूक लाग. एक शब्द बोलू नका तुम्ही. हे सगळं आहे ना, हे तुमच्यामुळे झालंय. सारखे टोमणे मारत असता माझ्या पोरीला. तुमच्या टोमण्यामुळे घर सोडून गेली आहे ती. काय वाईट केलंय आम्ही तुमचं? एक काडी इकडची तिकडे करत नाही, सगळं नीट मिळतंय ना तुम्हाला. मग का त्रास देताय आम्हाला? सांगा, का त्रास देताय? अहो जावई, एक शब्द बोलू नका. तात्या, बाय बाय बाय. कुठे होतीस तू? अगं, सगळीकडे शोधलं मी तुला, कुठेच सापडली नाहीस तू. जीव टांगणीला लागला होता का माझा? त्या जुन्या घरी पण जाऊन आलो, तिथे पण नव्हतीस तू. खरं तर तिकडेच जायला निघाले होते तात्या,
पण हिम्मत नाही झाली हो. तात्या हो, अजूनही त्या बंद घरात आईचा वावर जाणवतो मला. खर तर ते घर मिळवण्यासाठी मुंबईला गेले होते, पण ह्या सगळ्या प्रवासात आईने दिलेली संस्कारांची शिकवणच विसरून गेले हो. आणि याच गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. आईने कधीच समोरच्याला दुखवायचं नाही असं शिकवलं होतं मला. पण आज मी पहिल्यांदा इतक्या कठोरपणे, इतक्या निर्दयपणे राजवर्धन सरांना बोलले हो. खर तर माणसं जोडण्यावर विश्वास ठेवणारी मी. तो माणूस चांगला आहे हे माहित असून सुद्धा त्याला तोडलं, अगदी कायमचं. त्यात मी आईला कसं तोंड दाखवू? कावेरी, जे झालं ते झालं, तू नको मनाला लावून घेऊस. बाय, झालं ते झालं. आता नव्याने आयुष्याची सुरुवात कर. अगं, दिवसभराची उपाशी असतील ना तू. चल चल, 4 घास खाऊन घे. चल, तुम्ही तोंडात पाय धुवून घ्या, मी पानं वाढायला घेते. चल बाय. ताई, ताई एक सांगू, प्लीज रागवू नको. तुला कदाचित लहान तोंडी मोठा घास वाटेल हा, किंवा फिल्मी सुद्धा वाटेल, पण ताई, खरं प्रेम हे आयुष्यात एकदाच येतं ग. त्याला असं झिडकारायचं नसतं. पण एकदा का ते रुसून दुसऱ्या कोणाच्या वाट्याला गेलं ना, पुन्हा आपल्या वाट्याला ते कधीच येत नाही. राज, राज, तू इथे नव्हतास तर मी तुला किती मिस केलं. माझा दिवस जाता जात नव्हता. तुला माहितीये, मी ना इथे काही इव्हेंट्स केले. त्या इव्हेंट्स ना मला तुला चीफ गेस्ट म्हणून बोलवायचं होतं, पण तू इथे नव्हतास. मी हे सगळं काय बोलत बसले. तू आत ये ना, आत ये प्लीज. पण तू ना आता करेक्ट वेळेवर आलायस, माहितीये का. मला ना सुट्ट्या आहेत, सो आपण पार्टी करू शकतो. लेट्स सेलिब्रेट युअर कम बॅक. ओके, नको, खूप उशीर झाला. अरे पण आपण पार्टी नेहमी याच वेळेला तर करतो. म्हणजे तू घरी येतोस, मग आपण पार्टीला जातो. राजवर्धन मोहिते कधीपासून वेळेची काळजी करायला लागला.
हा पण नको. मग आपण एक काम करूया का? मी घरी काहीतरी ऑर्डर करते, आपण घरी सेलिब्रेट करूया. हे नको. बरं आहेस ना? हो का, काय झालं? नाही म्हणजे दी राजवर्धन मोहिते पार्टीला नाही म्हणतोय हे मी पहिल्यांदाच ऐकते. आता बरंच काही लोकांना पहिल्यांदा माझ्याकडून ऐकायला मिळालं. कारण मी काहीतरी ठरवलं. काय ठरवलंय? तुम्हाला स्वतःच्या आईचं मन नाही सांभाळता आलं, आईची मर्जी नाही राखता आली आणि तुम्ही माझ्याशी लग्न करायचं म्हणताय. तुम्हाला जर वाटत असेल ना मी तुम्हाला होकार द्यावा, तर मग आधी सिद्ध करून दाखवा की तुम्हाला दुसऱ्याचं मन जपता येतं. आणि ते जर तुम्हाला जमलं ना, तर मी स्वतः येईन तुम्हाला होकार द्यायला.